फार मोठ्या संख्येने लोकसभेत बोलावलं व विधानसभा आली आणि मी नेहमी सगळीकडे म्हणते की विधानसभेला स्नेहाताईंना मी संघर्ष कन्या म्हणत नाही, मी स्नेहा दुबे पंडितांना जायंट किलर म्हणते, जायंट किलर. इतिहास घडवला आणि गेल्या वर्षभरात कोणता नवीन आमदार एवढं काम करणार नाही तेवढं चांगलं काम स्नेहाताई करत आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा आमदार एवढा संघर्ष करतोय, प्रेमाने काम करतोय, तर कार्यकर्त्याकडून हीच अपेक्षा आहे की आज तारीख काय, निवडणूक कधी आहे, 10 दिवस आहेत फक्त. बोला ना 10 ओव्हर की मैच है, वो खेलते ना हम लोग. बस आपको ध्यान देना है, डोळ्यात अंजन घालून जनतेच्या कानाकोपऱ्यात पोहोचा. मतदार राजा तयार आहे विकासाच्या या रथाला पुढे घेऊन जाण्यासाठी. माझी इच्छा आहे कार्यकर्त्यांनी एक एक मतदार घरातून खाली उतरवावा. प्रत्येक बूथ प्रमुखांनी, इथे बसलेत का बूथ प्रमुख, प्रत्येक बूथ प्रमुख माझ्यासाठी, मी नेहमी सांगते, माझ्यासाठी जेवढ्या निवडणुका मी लढल्या, पूर्ण देशभरात ज्या ज्या निवडणुकीच्या कामासाठी गेले, माझ्यासाठी जिल्हाध्यक्ष थोडा महत्त्वाचा नसतो, बूथ प्रमुख महत्त्वाचा असतो. आणि मी स्वतः बूथ प्रमुख आणि स्वतः पन्ना प्रमुख अजूनही आहे. मी माझ्या बिल्डिंगची पन्ना प्रमुख आहे, माझ्या बूथची बूथ प्रमुख आहे आणि ती जबाबदारी अजूनही मी घेते गेल्या 15 वर्षापासून. मी कोणाला बनू देत नाही, म्हटलं तुम कुछ और बनो, लेकिन बूथ प्रमुख पन्ना प्रमुख जेव्हा एक मोठं नेतृत्व बनतं तेव्हा कार्यकर्त्याला कळतं की कार्यकर्त्याची ताकद केवढी मोठी आहे. तर मी प्रत्येक बूथ प्रमुखाला हे सांगू इच्छिते की गल्ली गल्लीत जाऊन तुमची पहिल्यांदा परत यादी रीचेक करा. थोडी यादी पुढे मागे विधानसभेची नसते, इकडची असते लोकल निवडणुकीची. त्या यादीकडे लक्ष द्या, ते यादीत चेक करा की कुठली बॉर्डर आहेत, लोक कोणते, तुमचं त्या बूथशी कनेक्ट केवढा आहे. तो नसेल तर प्रत्येकांच्या घरात जाऊन. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, पूर्ण वसई विरारचा एक फार मोठा मास्टर प्लॅन तयार झालेला आहे. ज्या पद्धतीने मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये जी शहरं पुढे चालली आहेत, तेच आता वसई विरार नालासोपारा शहर सुद्धा पुढे जाणार आहे. 9 तारखेला जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन भाषण करतील तेव्हा तुम्हाला कळेल त्यांची केवढी आत्मीयता वसई विरारला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. कारण की आम्ही आता कनेक्टिव्हिटीसाठी काम करत आहोत, लोकांसाठी काम करत आहोत, वसई विरारमध्ये फायनान्शियल हबसाठी काम करत आहोत. कनेक्टिव्हिटी बाय रोड, कनेक्टिव्हिटी बाय लोकल ट्रान्सपोर्ट. बसेस कमीत आहेत, बसेस वाढवा, इलेक्ट्रिक बसेस आणा, रस्त्याची डागडुजी करा, पाणी, नळ, रस्ता, या सगळ्या गोष्टींचा प्लॅन बनलेला आहे विभागशा. हे सगळं आपण करू, पण त्याच्या आधी येणाऱ्या 10 दिवसात प्रत्येक कार्यकर्त्याने जनता तयार है, आपको उन तक पहुंचना है. आणि मी माझ्या वसई विरारच्या जनतेलाही हात जोडून विनंती करते